हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क। बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। अँटी करप्शन ब्युरोची महत्त्वाची कामगिरी। गंगापूर येथील दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टर औदुंबर लाटेसह पंटर संजय कांबळेला लाच घेताना रंगेहात केली आहे अटक। गंगापूर येथील दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टरच्या पंटर मार्फत 13,000 रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय। काल सकाळी ही कारवाई करण्यात आली असून कारवाईनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सब रजिस्टर औदुंबर लाटे आणि त्याचा पंटर संजय कांबळे असं पकडण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत। सदरील आरोपी यांनी यापूर्वी देखील अनेक नागरिकांना काम करून देण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असल्याची चर्चा आता शहरासह परिसरात सुरू झाली आहे। आमच्या प्रतिनिधींना मिळालेल्या माहितीनुसार लोकसेवक औदुंबर लाटे हे गंगापूर येथील रजिस्टर कार्यालयात सब रजिस्टर आहेत आणि तक्रारदार यांनी घाणेगाव शिवार गट नंबर 28 गंगापूर येथील 2 खरेदी खत रजिस्ट्री करून देण्यासाठी अर्ज या सदरच्या कार्यालयात केला होता। त्यांच्या अर्जानंतर औदुंबर लाटे यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती। तडजोडी अंती लाटे यांनी 70,000 रुपयांत काम करून देतो असे सांगून त्याच्या एका संजय कांबळे नावाच्या सहकारी व्यक्तीला लाचेची रक्कम तक्रारदारास देण्यास सांगितलं होतं। त्यावरून आज त्या व्यक्तीला पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी रंगेहात पकडलंय। डॉक्टर राहुल खाडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, डॉक्टर अनिता जमादार, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोलीस नाईक अरुण उगले, अशोक नागरगोजे, भूषण देसाई, पोलीस अधीक्षक राजेंद्र सिनकर, चालक चांगदेव बागुल, चालक देवीसिंग ठाकूर आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं ही दर्जेदार कामगिरी फत्ते केली आहे। महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी दत्तात्रय जोशी, गंगापूर।